ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रविराज अर्जुनची समजूत घालतात. अर्जुन खूप वैतागलेला असतो. रविराज सांगतात की अर्जुन, हे सगळं काही प्रकरण आपल्याला शांत पद्धतीने हाताळायला हवं आहे. हा सगळा ट्रॅप आपल्याला अडकवण्यासाठी रचला आहे आणि आता यावेळी साक्षीचा खोटेपणा उघड करण्यापेक्षा ना तुम्हा दोघांना निर्दोष करणं आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. इतक्यात अर्जुनला सायलीचा फोन येतो. तर अर्जुन आता काहीच न बोलता तिथे मी नंतर फोन करतो असं सांगून फोन कट करतो. सायली विचार करते की जर काही चांगली बातमी असती तर अर्जुन सरांनी लगेच सांगितली असती. ते इतकं तुटक नसते बोलले. तेव्हा आता सायलीच्या मनात सुद्धा खूप वाईट विचार येतात. तर इकडे आता चैतन्य फोनवरती बोलत असताना अचानक त्याचं लक्ष अर्जुनकडे जातं. पाहतो तर अर्जुन खूप टेन्शनमध्ये असतो, खूप चिडचिड करत असतो. तो रविराजांशी बोलतो. चैतन्यला स्वतःलाच आता अपराधी वाटतं. चैतन्य मनामध्ये विचार करतो की मी साक्षीच्या बाबतीत खूप टोकाचा मूर्खपणा केला आहे आणि त्याची शिक्षा आता अर्जुनला मिळते. मी त्याची ही अवस्था नाही पाहू शकत. परंतु आता करू तरी काय? माझी चूक मला कशी सुधारता येईल असा विचार करून चैतन्य आता तेथून जातो. त्याने आता तो निघाला आहे हे सगळं काही आता रविराज अर्जुनला सांगितलेलंच नसतं. तो गुपचूपपणे तिथून निघून गेलेला असतो. इकडे रविराज अर्जुनला सांगतात की बार काउन्सिलचे दोन्ही मेंबर आपल्या बाजूने आहेत, त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तेव्हा अर्जुन सांगतो की मग त्या तिसऱ्या मेंबरचं काय? तो जोशी आमच्या बाजूने निर्णय देईल असं मला नाही वाटत. मला ना तो महिपतीचा माणूस वाटतोय. रविराज अर्जुनला वचन देतात की काहीही झालं तरी मी तुमच्या बाजूने आहे आणि मी तुम्हाला निर्दोष सिद्ध करणारच. तेव्हा अर्जुन सांगतो की ते आज मला मीटिंगमध्ये दिसलं आहे की तू किती फर्मली आमच्या बाजूने आहेस. सिनियर तू आहेस म्हणून मी आणि चैतन्य रिलॅक्स आहोत. थँक्यू सो मच. यावरती आता रविराज सांगतात की अर्जुन, मला परत परत थँक्यू म्हणून किती पर्क करणार आहेस अजून? त्यावरती अर्जुन हसतो आणि इकडे तिकडे पाहतो तर आता चैतन्य गायब झाल्याचा दिसतो. अर्जुन विचार करतो की चैतन्य कुठे गेला? तेव्हा रविराज सांगतात की फोन तरी करून बघ. अर्जुन फोन लावतो परंतु चैतन्य फोन रिसीव्ह करत नाही. तर इकडे महिपतीच्या घरामध्ये आता जेलमध्ये काय काय घडलं होतं तो महिपती नागराजला सांगतो. तो सांगतो की तसं म्हणायला गेलं तर जेलमध्ये आपल्याला काय हवं ते सगळं मिळत होतं, परंतु घर हे घरच असतं ना. तेव्हा नागराज महिपतला सांगतो, घरी आल्यावर तुला बरं वाटत असेल, डोकाशी शांत झाल्यासारखं वाटत असेल. तेव्हा महिपत नागराजला सांगतो की नाही नागराज शेठ, त्या दोघांमध्ये काळा कोट आणि गळ्यातली पट्टी जोपर्यंत उतरून पडत नाही ना तोपर्यंत आपण शांत होत नाही. नागराज आता फुल कॉन्फिडंटनं तिथं महिपतला सांगतो की आता त्या दोघांचं ना मीटिंगमध्ये काळे कोट उतरवले गेले असतील आणि त्यांची सनदही रद्द झाली असेल. तेव्हा आता प्रिया सांगते की ती काही होऊ देता, मी तर मनातल्या मनात देव पाण्यात सुद्धा ठेवले आहेत. एकदा का तो अर्जुन सुभेदार या आश्रम केसपासून लांब झाला ना की आपण फ्री राहणार. त्यावरती महिपत साक्षीचंच कौतुक करतो. तो सांगतो की नागराज सेठ, माझ्या पोरीने जो काही डाव रचलाय ना, पुढे जाऊन ना ती आपल्या बापाचं नाव मोठं करणार. इतक्यात आता घाबरलेली साक्षी पळतच महिपतीकडे आलेली असते. तर साक्षी तिथे आता महिपतीसाठी गुड न्यूज घेऊन आलेली असते. ती सांगते की पवार वकिलांचा ना फोन आला होता. त्या बार काउन्सिलच्या मीटिंगमध्ये ना अर्जुन चैतन्यचं लायसन्स कॅन्सल होण्याची दाट शक्यता दर्शवली गेली आहे. तेव्हा आता महिपत खूप खुश झालेला असतो. तो सांगतो की वा वा, या सगळ्यावर ते आता किलोभर पेढे मागवा. तिथे ना त्या नवरा बायकोला आपण पेढे खाऊ घातले ना, आता अजून मागवा. त्यावरती प्रिया सांगते की अहो काय, फक्त 1 किलो पेढे? तो अर्जुन सुभेदार आता त्या आश्रम केसपासून लांब जाणार आहे. एवढ्यासाठी फक्त पेढेच का? आणखीन काहीतरी हवं ना? त्यावरती नागराजला महिपतला सांगतो, आता ना आपल्याला पार्टी पाहिजे, पार्टी. त्या अर्जुनचा काटा आता ना कायमचा निघाला आहे. तेव्हा महिपत सांगतो की नागराज सेठ देणार ना पार्टी, अशी जंगी पार्टी देणार ना की तुम्ही बघतच राहाल. तर इकडे आता सुभेदारांच्या घरामध्ये सगळेजण अर्जुन आणि चैतन्याच्या काळजीमध्ये बसलेले असतात. सगळेजण आता खूप टेन्शनमध्ये असतात. अस्मिता विचारते की मग काय झालं ग, तिथे अर्जुनचा काही फोन आला होता का? तेव्हा आता सायली सांगते की मी फोन केला होता अस्मिताताई, परंतु ते काहीच बोलले नाही, त्यांनी फोन कट करून टाकला. त्यावरती अस्मिता सांगते की तुला त्याच्याशी ना, त्याला तुझ्याशी अजिबात बोलायचं नसेल, परंतु तू माझ्याशी बोलेल, मी फोन करून बघते. तेव्हा आता लगेच अश्विन अस्मिताच्या हातून मोबाईल घेतो आणि सांगतो की अगं तिथे मीटिंग सुरू असेल अस्मिताताई, दादाला आपण सारखं सारखं फोन नको करायला. आणि तसंही अस्मिताताई, आपल्याला फोन करायची काहीच गरज नाहीये, कारण दादा घरी यायच्या आत त्याने काही सांगायच्या आत ब्रेकिंग न्यूज येईल आपल्यासाठी. तेव्हा अश्विन उठून जाताना अस्मिता विचारते कुठे चालला आहेस? तेव्हा अश्विन सांगतो की अगं रूममध्ये जातोय. तर अस्मिता सांगते की अरे न्यूज बघ ना, चॅनल चेक कर. तेव्हा अश्विन सांगतो की हो.
तर इकडे आता अर्जुन खूप टेन्शनमध्ये असतो. चैतन्य त्याला भेटत नसतो आणि कॉलही रिसीव्ह करत नसतो. तेव्हा अर्जुन सांगतो की कुठे गेला हा चैतन्य? बोलत बोलत पुढे आला आणि त्यानंतर गायबच झाला तो. त्यावर ते आता रविराज सांगतात की मला तर एक वेगळी शंका येते. मला ना वाटतंय की चैतन्याला महिपत शिकरेने गायब तर केलं नसेल. त्यावर ते अर्जुन सांगतो की असं असेल ना तर त्या महिपतचा जीवच घेईन मी. अर्जुन आता रागाने महिपतच्या घरी विचारण्यासाठी निघालेला असतो. तेव्हा रविराज त्याला थांबवतात आणि सांगतात की अर्जुन, कुठलाही वेडेपणा मी तुला करू देणार नाही. यामुळे तुझ्या करिअरवरती परिणाम होऊ शकतो. तेव्हा अर्जुन सांगतो की मग काय शांत बसायचं आहे का मी? रविराज आता अर्जुनला सांगतात, हे बघ आपण घरी जाऊयात तुझ्या घरी आणि चैतन्याची वाट पाहूयात. आपण ना संध्याकाळपर्यंत वाट पाहूयात आणि जर चैतन्य आपल्याला नाही भेटला तर आपण पोलीस कंप्लेंट करूयात. तू शांत हो. ते दोघेही जातात. तर इकडे आता महिपतच्या घरी साक्षीने टीव्ही चालू केलेला असतो. तेव्हा महिपत चिडतो आणि सांगतो की बोलतोय ना महत्त्वाचं, तो आवाज कमी कर जरा. आणि तिथे सुद्धा आता सगळेजण भ्रमात असतात, कारण चैतन्याने असा आता बॉम्ब फोडणार असतो की महिपत साक्षीचा सगळा प्लॅन चकनाचूर होणार असतो. महिपत आता फुल कॉन्फिडंटने तिथे नागराजला सांगत असतो की हत्ती गेला आणि शेपूट राहिला आहे. फक्त त्या अर्जुन सुभेदाराला आता काही केस लढता येणार नाही. त्याचं लायसन्स एकदा का कॅन्सल झालं ना मग बसल बोंबलत तो. महिपत सांगतो की नागराज सेठ, एकदा का या अर्जुनला त्या आश्रम केसमधून बाहेर काढलं ना तर मग आपल्याला साक्षीला सोडवणं सोपं जाईल. तेव्हा आता प्रिया सांगते की हो, आणि मी या सगळ्या प्रकरणातून सुटेल. नाही हो, तो अर्जुन सुभेदार जेव्हा कोर्टात उलटसुलट प्रश्न विचारायचा ना तेव्हा खूप भीती वाटायची. मला तर कायम असं वाटायचं की आता आपलं बिंग फुटणार, आपण तन्वी नाही आहे हे जर त्या किल्लेदाराला कळलं ना तर आपल्याला भीक मागावी लागणार. आता प्रियाचं त्या बोलण्यावरती नागराज खदखदून हसत असतो. नागराज प्रियाला सांगतो की त्याचंही टेन्शन संपलं आहे प्रिया. अगं तो अर्जुन सुभेदाराच्या हातून आता केस कायमची जाईल आणि त्यानंतर त्याच्या जागी कोणीतरी दुसरा वकील येईल. त्यालाही गुंडाळायला आपल्याला जास्त वेळ नाही लागणार. अश्विनीकडे आता टीव्ही चॅनल्स ऑन करतो. न्यूज चॅनल लावलेले असतात. इतक्यात आता तिकडे अर्जुन रविराज आलेले असतात. तेव्हा घरातील सर्वजण अर्जुनला विचारत असतात की अरे अर्जुन, कुठे होतास तू? तेव्हा अर्जुन पुढे काय उत्तर देणार इतक्यात अश्विन त्यांना जोरजोरात हाका मारायला लागलेला असतो. तर सगळेजण आता पळत रूममध्ये येतात. पाहतात तर चैतन्याने आता लाईव्ह कॉन्फरन्स घेतलेली असते. चैतन्याने आता हे सगळं काही अर्जुनसाठी केलेलं असतं. सगळा दोष स्वतःला दिलेला असतो आणि अर्जुनला या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी एक छोटासा प्रयत्न केलेला असतो. चैतन्य आता त्या कॉन्फरन्समध्ये सांगतो की या सगळ्यामध्ये खरी जबाबदारी माझी आहे. साक्षी शिकरे हिने फक्त आकचा पोटी अर्जुनचं या प्रकरणामध्ये नाव घेतलं आहे. ही न्यूज आता ऐकताच तिकडे महिपतच्या घरावर सुद्धा आता मोठा बॉम्ब फोडलेला असतो. चैतन्य आता प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगत असतो की अर्जुनच्या या सगळ्या प्रकरणामध्ये काहीच हात नाहीये. खरं तर तो प्लॅन मी केला होता. साक्षीला एक्सपोज करण्यासाठी मी प्लॅन केला होता. यात अर्जुनची काहीच चूक नाहीये आणि आम्ही साक्षीच्या विरोधात कोर्टात खरे पुरावे सिद्ध केले होते, हेही आम्ही आधीच सांगितलं आहे. तर चैतन्य पुढे सांगतो की मला मान्य आहे की मी साक्षीच्या घरी राहिला होतो. मी तिच्यासोबत साखरपुडाही केला. परंतु जेव्हा मला साक्षीचं खरं रूप समजलं त्यानंतर मी तिच्यासोबत प्रेमाचं नाटक केलं आणि हा सगळा प्लॅन माझ्या एकट्याचा होता. या सगळ्यामध्ये अर्जुन सुभेदार यांचा काहीही संबंध नाही. चैतन्याने आता जबरदस्त साक्षीवरती पलटवार केलेला असतो. महिपतीच्या घरामध्ये सुद्धा आता ते चौघेही घाबरलेले असतात. चैतन्याचा एक वार आता त्यांना जबरदस्त महागाती पडणार असतो. तर इकडे आता अर्जुनने खूप टेन्शन घेतलेलं असतं. अर्जुन म्हणतो की आता चैतन्याने सगळा ब्लेम स्वतःवरती का घेतलाय? त्यावरती रविराज सांगतात की कारण हे सगळं काही तू त्याला करू दिलं नसतंस म्हणूनच तो गायब झाला आहे. तर इकडे आता सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात. अर्जुन आता चैतन्याची वाट पाहत असतो. तेव्हा आता सायलीने रविराज प्रतापसाठी चहा केलेला असतो आणि अर्जुनची कॉफी त्याला आणून दिलेली असते. ते प्रताप सांगत असतो की चैतन्याने ही सगळी काही जबाबदारी स्वतःवर एकट्यावर का घेतली आहे. आता या सगळ्या प्रकरणामधून त्याला कसं बाहेर काढायचं आहे. इतक्यात आता सायली सांगते की चैतन्य भाऊजी आले. चैतन्य आता घरामध्ये आल्यानंतर सगळेच जण एकत्र होतात आणि तेव्हा अर्जुन चैतन्याला विचारतो की हे सगळं काय करून आला आहेस तू चैतन्य? साक्षीच्या प्लॅनिंगमध्ये मी इन्व्हॉल्व नव्हतो का? मग ही सगळी काही जबाबदारी स्वतःवरती का उडवून घेतलीस? तेव्हा आता चैतन्य सांगतो की या सगळ्या प्रकरणामध्ये चूक तर माझी एकट्याची होती ना रे. साक्षीसारख्या बाईच्या प्रेमात मी पडलो होतो ना. सायली वहिनी आणि तुम्हाला समजावण्याचा किती प्रयत्न केला. तुम्ही मला समजावण्याचा किती प्रयत्न केला, परंतु हे सगळं काही खरं न धरता तुमच्याशी उलट भांडलो मी आणि या सगळ्याचं प्रायचित कधी ना कधी मला घ्यायचंच होतं. तेच करून आलो आहे मी. रविराज चैतन्यला सांगतात की चैतन्य, हे सगळं काही तू जे केलं आहे ना त्याचा काय परिणाम होईल कळतंय का तुला? त्यावर ते आता चैतन्य सांगतो की हो सर, या सगळ्या प्रकरणामधून अर्जुन सुटेल आणि सगळे काही जबाबदार मलाच धरतील. या सगळ्यावरती एकच सोल्युशन होतं, ती म्हणजे मला शिक्षा व्हायला हवी.
चैतन्य पुढे अर्जुनला सांगतो. चैतन्य अर्जुनच्या बाबतीत खूप इमोशनल झालेला असतो. तो सांगतो की या सगळ्या प्रकरणामध्ये जर मला शिक्षा नाही झाली ना, तर तुझा मित्र म्हणून घेण्याची लायकी नाही रे माझी. तेव्हा आता अर्जुन चैतन्याची मैत्री आणि त्यांच्यातील तो विश्वास पाहून सुभेदार हादरलेले असतात. चैतन्य आता इमोशनल होऊन बोलण्याच्या ओघामध्ये बोलून जातो की मी तुला किती वाईट साईड बोललो, तुझा अपमान केला आणि तू सांगितलेलं स्वतःचं एकमेव सिक्रेट मी जाऊन साक्षीला सांगितलं रे. तेव्हा आता अर्जुनला मोठा धक्का बसतो. तर घरातील सर्वजण विचित्र नजरेने जातात. चैतन्य अर्जुनकडे पाहत असतात. तर कल्पना आता सायलीला विचारते, परंतु सायली फक्त स्माईल देते. तर प्रताप विचारतो की कसलं सिक्रेट अर्जुन. तेव्हा आता अर्जुन खोटे सांगतो. तो म्हणतो की डॅड ते एक फ्रॉडची केस होती त्याबद्दल बोलतोय चैतन्य. त्याचे पुरावे मी चैतन्यला दाखवले होते. तेव्हा चैतन्य म्हणतो की हां, आणि ते पुरावे मी साक्षीला जाऊन दाखवले. अर्जुन आता चैतन्याची समजूत घालतो. तो म्हणतो की रिलॅक्स चैतन्य, या सगळ्यामुळे माझं इतकंही नुकसान झालं नाही आहे. त्यावरती आता अर्जुनला चैतन्य सांगतो, असं कसं अर्जुन, प्रत्येक वेळेस मी चुका करत गेलो आणि मोठ्या मनाने तू मला माफ करत गेलास. तर सगळेच जण आता खूप टेन्शनमध्ये असतात. तेव्हा त्यातूनही आता चैतन्य जोक करतो. तो सांगतो की अर्जुन, या सगळ्यांमधूनही मला काहीतरी सुचतं आहे. सायली वहिनीने जसं तुझ्यासाठी वडाला फेऱ्या घातल्या आणि 7 जन्मासाठी तुला मागितलं ना, तसंच जर मित्रांसाठी जर वटपौर्णिमा असती ना, तर मी सुद्धा वडाला फेऱ्या घातल्या असत्या आणि देवाकडे मागणं मागितलं असतं की हाच मित्र पुढचे 7 जन्म मला हवा आहे माझ्या आयुष्यात. तेव्हा आता सगळेच जण खूप हसतात आणि सगळेच जण इमोशनली झालेले असतात. तेव्हा इमोशनल झालेला अर्जुन चैतन्याला आता मिठी मारतो. तर तिथे आता अचानकपणे रविराजांना फोन आलेला असतो. तर रविराज आता फोन रिसीव्ह करतात. तर रविराज बोलतात की बोला ॲडव्होकेट पारंदे. तेव्हा आता अर्जुन चैतन्य घाबरतात आणि दोघे आता रविराजकडे पाहतात. तर रविराज सांगतात की काय, ओके ठीक आहे. तेव्हा फोन ठेवल्यानंतर कल्पना विचारते की काय झालं भाऊजी. तेव्हा रविराज सांगतात की बार काउन्सिलचं जजमेंट आलं आहे. रविराज आता कल्पनाला सांगतात की 2 बातम्या आहेत, एक चांगली आणि एक वाईट. आधी कोणती सांगू. तेव्हा आता सायली सांगते की सर वाईट बातमीच आधी सांगा. तेव्हा आता रविराज तिथे बॉम्ब फोडतो की चैतन्याची सनद 6 महिन्यांसाठी रद्द झाली आहे. तेव्हा सुभेदारांना मोठा धक्का बसतो. अर्जुन विचारतो की व्हॉट, हे सगळं काही असं कसं करू शकतात ते लोक. तर त्यानंतर प्रताप विचारतो की चांगली बातमी कोणती आहे. तेव्हा आता रविराज आनंदाने सांगतात की अर्जुनला आता बार काउन्सिलने निर्दोष मुक्त केला आहे, त्याच्यावरती कोणताही ठपका नाही आहे. तेव्हा आता चैतन्य खूप खुश होतो आणि सांगतो की अरे ही तर गुड न्यूज आहे. आणि त्यानंतर तो अर्जुनला परत एकदा घट्ट मिठी मारतो आणि तेव्हा सांगतो की अर्जुन तुला कळतंय का रे, म्हणजे वात्सल्य आश्रम मर्डर केसमध्ये तू जेवढे काही पुरावे सादर केले होते ते व्हॅलिड ठरतील आणि तुझे जेवढे काही क्लायंट गेले आहेत ना निघून तुझ्यापासून, ते सगळे काही तुला परत भेटतील. तेव्हा आता अश्विन अर्जुनला काँग्रेस करतो. प्रताप तिथे सांगतो की म्हणजे हे असं झालं की चैतन्याने प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्या आधारावर बार काउन्सिलने हा निर्णय दिला आहे. तर अर्जुन खूप इमोशनल झालेला असतो. तो चैतन्याला म्हणतो की माझ्यासाठी तुला आनंद होतोय, परंतु तुझं काय चैतन्य, आधी साक्षीने तुला फसवलं आणि आता त्याची शिक्षाही तुलाच मिळते. तेव्हा आता चैतन्य सांगतो की असू देत ना, चूक तर माझीच होती ना. त्यावरती आता सायली सांगते की चैतन्य सर, परंतु आपण हा लढा चालूच ठेवणार आहोत. तेव्हा चैतन्य सांगतो की हो. तर आता चैतन्य खूप खुश झालेला असतो अर्जुनसाठी. तो म्हणतो की अरे यार, तुम्ही सगळे इमोशनल का झालात, आत्ता खरा न्याय झालाय आणि माझी सनद फक्त 6 महिन्यांसाठी रद्द झाली आहे ना, कायमची थोडीच गेली आहे. अर्जुन काही बोलणार तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन, अरे मला फक्त तुझ्यासोबत कोर्टात केस लढता येणार नाही एवढंच, परंतु मी कायम तुझ्यासोबत असेल ना. हा अर्जुन सुभेदार, हा तुमचा असिस्टंट कायम तुमच्या सेवेसाठी हजर असेल. तेव्हा आता अर्जुन खूप खुश झालेला असतो. अर्जुन परत एकदा चैतन्याला घट्ट मिठी मारतो. तर चैतन्य आता सांगतो की मावशी, अगं सगळ्यांसाठी शिरा बनव. अर्जुन या सगळ्या प्रकरणातून सुटला आहे, सेलिब्रेशन तर व्हायलाच हवं ना. तर त्यानंतर अर्जुनने आता कोट काढलेला असतो आणि तो बेडवरती ठेवलेला असतो. त्या कोटकडे अर्जुन पाहतच राहतो. तर त्याला आठवतं की बार काउन्सिलच्या मीटिंगमध्ये घडलेला सगळा प्रकार. त्यानंतर चैतन्यने प्रेस कॉन्फरन्स घेऊन स्वतःवरती घेतलेले आरोप आणि त्यानंतर रविराजांनी दिलेली आनंदाची बातमी की अर्जुन निर्दोष सिद्ध झाला आहे. अर्जुन खूप खुश असतो आणि चैतन्यासाठी त्याला वाईटही तेवढंच वाटत असतं. इतक्यात सायली येते. सायली अर्जुनचा कोट त्याला घालते आणि त्यानंतर अर्जुनला ती सांगते की सर, आता तुमचा वकील म्हणून पुनर्जन्म झाला आहे. माझ्याकडून तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि दोघे आता खूप खुश असतात.
पुढील भागात आपण पाहणार आहोत की आता प्रियाला अर्जुनची कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल हवी असते, तेव्हा प्रिया अर्जुनच्या केबिनमध्ये आलेली असते. अर्जुन आता प्रियाला काहीच न बोलता तिच्या चैतन्याला सांगतो की चैतन्य, मला ना खरंच खूप भूक लागली आहे, आपण समोरच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊया आणि पास्ता खाऊयात, चल चल. तेव्हा आता अर्जुन चैतन्य जात असताना अर्जुनने चाव्या त्याच्या टेबलवरतीच ठेवलेल्या असतात, तर प्रिया त्या चाव्या तिला हव्या असतात. ती पटकन आता त्या चाव्या पर्समध्ये टाकते. तर अर्जुन मागे वळून पाहतो आणि प्रियाला सांगते की तन्वी, ती निघतेस ना, काय आहे ना की मला माझ्या केबिनमध्ये कोणीही आलेलं चालत नाही, निघ इथून. तर अर्जुन चैतन्य आता आलेले असतात तेव्हा सायलीचा अचानकपणे अर्जुनला फोन आलेला असतो. तर इतक्यात आता अर्जुनने प्रियाला तिच्या केबिनमध्ये